करणार आहोत आणि त्यापैकी 4 जे स्वरूप आहेत त्याचा आपण विचार केलेला आहे. वर्णनात्मक, गतिमान, शास्त्रीय आणि आंतरविद्याशाखीय. पुढचं जे स्वरूप आहे गुणात्मक व संख्यात्मक. आता गुणात्मक व संख्यात्मक स्वरूप म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की कृषीची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. एखाद्या पिकाला कोणते हवामान लागते, कोणती मृदा लागते, किती पाण्याची गरज असते, किती कालावधीची गरज असते, किती कालावधीनंतर ते परिपक्व होतं, ही झाली त्याची गुणात्मक वैशिष्ट्ये. म्हणजे त्याची ती वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये जेव्हा आपण त्या एका विशिष्ट दृष्टिकोनातून अभ्यासतो तेव्हा त्याला गुणात्मक वैशिष्ट्ये किंवा गुणात्मक स्वरूप असे म्हणतात. आता हे प्रत्येक पिकाच्या संदर्भात वेगवेगळं आहे. द्राक्षासाठी वेगळी मृदा लागते, ऊस पिकासाठी वेगळी मृदा लागते, भात पिकासाठी वेगळी मृदा लागते. केवळ मृदा या घटकाचा विचार करून जर आपण त्या पिकाच्या गुणांचा विचार केला, गुणवैशिष्ट्यांचा विचार केला तर ती भिन्न आढळतात आणि म्हणून ही भिन्न गुणवैशिष्ट्ये असलेल्या स्वरूपामुळे आपल्याला कृषी भूगोलाचं स्वरूप हे गुणात्मक असल्याचं आढळतं किंवा गुणात्मक असल्याचं म्हटलं जातं. पुढचं आहे संख्यात्मक स्वरूप. इट इज द नेचर ऑफ ॲग्रिकल्चर जॉग्राफी इज क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह कसं आहे की खूप सारा डाटा तयार होत असतो कृषी भूगोलामध्ये. म्हणजे काय की ज्या वेळेस आपण एखाद्या पिकाचा तुलनात्मक अभ्यास करतो, उदाहरणार्थ भात या पिकाचा तुलनात्मक अभ्यास आपण केला तर त्याच्या किती जाती आहेत, तर त्याच्या 100 पासून तर 500 पर्यंत जाती आहेत. म्हणजे 100 ते 500 हा अंक झाला, संख्या झाली. त्यानंतर त्याला किती दिवस लागतात, किती तापमान लागतं, कोणत्या प्रकारची मृदा लागते, कोणत्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होते, कोणते त्याचे उपपदार्थ आहेत, ही सगळे ऑल दीज आर नंबर्स अँड वी कॅल्क्युलेट, वी कॅन इव्हॅल्युएट दॅट नंबर्स. हे सगळं डिजिटल फॉर्मॅटमध्ये किंवा डिजिट्समध्ये आपल्याला मिळत असतं, म्हणून त्याचं स्वरूप हे संख्यात्मक आहे. हे केवळ संख्यात्मक स्वरूप म्हणजे आपल्याला केवळ संख्या मिळतात म्हणून संख्यात्मक स्वरूप असं नाही, असं आहे तसं नाही, तर केवळ डाटा तयार होतो. म्हणजे खूप मोठा डाटा तयार होतो आणि डाटावरून आपल्याला त्याचं अनालिसिस करता येतं, विश्लेषण करता येतं, म्हणून त्याचं स्वरूप हे संख्यात्मक आहे. आणि शिवाय काय की आजपर्यंत किती उत्पादनं झालेली आहेत, जगात एकूण द्राक्ष उत्पादन किती झालं, ऊस उत्पादन किती झालं, संपूर्ण देशामध्ये किती झालं, राज्यामध्ये किती झालं, जिल्ह्यामध्ये किती, तालुक्यामध्ये किती, गावामध्ये किती, असे व्हरायटी ऑफ डिजिटल फॉर्मॅट आपल्याला मिळतात आणि त्यामुळे त्याचं स्वरूप हे संख्यात्मक आहे. पुढचं स्वरूप आहे उपयोजित स्वरूप आणि त्याच्यामध्ये मी मुद्दाम एक उदाहरण दिलंय, मान्सूनचा अंदाज. पूर्णपणे दिस नेचर ऑफ द ॲग्रिकल्चर जॉग्राफी इज कम्प्लिटली अप्लाइड. अप्लाइड म्हणजे काय की त्याचं उपयोजन होत असतं. कृषी भूगोलामध्ये उपयोजनाला जास्त महत्व आहे. म्हणजे काय की केवळ आपण परंपरागत पद्धतीने आज शेती केली जात नाहीये, तर त्याचं अंदाज बांधले जातात. उत्पादनाचं किती उत्पादन येईल याचे अंदाज बांधले जातात, भाव किती मिळेल याचा अंदाज बांधला जातो, त्यानंतर किती लोकांना ते पुरू शकेल याचा अंदाज बांधला जातो. हे सगळं अप्लाइड आहे आणि यावरून आपल्याला असं म्हणता येईल की कृषी भूगोलाचे स्वरूप हे उपयोजित आहे. आता मान्सूनचा अंदाज हे मुद्दाम उदाहरण का दिलं की जर मान्सूनचा अंदाज बरोबर आला, तंतोतंत आला, जसं शास्त्रज्ञांनी भाकीत केलेलं आहे त्याप्रमाणेच आला तर पिकं चांगली येऊ शकतात. आणि जर तो तसा अंदाज चुकला, त्यानुसार म्हणजे दिलेल्या भाकितानुसार जर पाऊस पडला नाही, मान्सून झाला नाही, पाऊस झाला नाही, तर त्याचं मान्सूनच्या त्या अंदाजाचं उपयोजन होणार नाही, म्हणजे त्याचा उपयोग झाला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जर मान्सूनचा अंदाज बरोबर ठरला, योग्य ठरला आणि 100% त्यानुसार पाऊस पडला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारची पिकं घेता येतात, म्हणजे त्याचं उपयोजन करता येतं, मान्सूनच्या अंदाजाचं उपयोजन करता येतं. म्हणजे काय, जसं की यावर्षी आपल्याला सांगितलंय की 100% पाऊस पडेल, त्याप्रमाणे बरोबर आता तंतोतंत सुरू आहे की मान्सूनचा अंदाज 100% पाऊस पडेल आणि 100% पाऊस पडतोय. मागच्या वर्षी अति पाऊस पडला सांगितलं होतं, बरोबर त्याप्रमाणेच झालं, अति पाऊस पडला. अगदी याचा उपयोजन करून किंवा मान्सूनच्या अंदाजाचं उपयोजन करून किंवा पावसाच्या अंदाजाचं उपयोजन करून अनेक देशातील अनेक जगांनी या संदर्भात राजकारणही केलं आहे. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर 1912 मध्ये जेव्हा अमेरिकेला कळलं की पाऊस यावर्षी कमी आहे आणि जगभर त्या वर्षी
दुष्काळ होता, बऱ्यापैकी देशांमध्ये दुष्काळ होता. आणि जेव्हा त्यांना पावसाचा अंदाज आला की यावर्षी पाऊस कमी आहे आणि पाऊस कमी असल्यामुळे त्यांचं जे मुख्य उत्पादन आहे मका उत्पादनामध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे, तर त्यांना असा अंदाज आला की आपल्याला जर पाऊस कमी पडणार असेल तर मक्याचं उत्पादन पण कमी येईल, आणि मक्याचं उत्पादन कमी आलं तर आपली जी मार्केटिंगची जी पॉलिसी आहे मक्याच्या संदर्भातली ती बदलावी लागेल. आणि म्हणून त्यानुसार त्यांनी ती बदलली. आणि काय बदल केला त्याच्यामध्ये की जो माल ते विकणार होते त्या वर्षीचा 2011चा अगोदरचा स्टॉक तो तसाच त्यांनी स्टोअर करून ठेवला. आणि तो 2012 मध्ये की जेव्हा त्यांचं मक्याचं उत्पादन कमी होणार होतं तेव्हा त्यांनी तो बाहेर काढला. म्हणजे काय की त्यांची जी मार्केटिंग पॉलिसी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे जी त्यांनी त्या उपयोजनानुसार पावसाच्या किंवा मान्सूनच्या अंदाजानुसार, आता मान्सून आपल्याकडे आहे पण आपण त्यांना त्या संदर्भात मान्सूनचा संदर्भ देताना नाही, पावसाचा संदर्भ द्यावा लागेल. तर अशा प्रकारे त्यांनी पावसाच्या अंदाजाचं उपयोजन करून त्या ठिकाणी कृषी भूगोलाचा किंवा कृषी तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून अशा प्रकारचे उपयोजन कृषी भूगोलामध्ये जगभर आता होत आहेत आणि भविष्यातही होत राहतील. म्हणून त्या ठिकाणी कृषी भूगोलाचे स्वरूप हे उपयोजित आहे असं मानलं जातं. पुढचं आहे गुंतागुंतीचे. आणि मी मुद्दाम पुन्हा असं एक उदाहरण दिलंय, उदाहरणार्थ हरित क्रांती. देर इज अ कॉम्प्लेक्सिटी इन द नेचर ऑफ ऍग्रिकल्चर जॉग्राफी. मीन्स व्हॉट? कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय, गुंतागुंतीचा आहे म्हणजे काय की एखाद्या पिकाच्या संदर्भात आपण असं म्हणू शकत नाही की तुम्हाला असा एक फॉर्म्युला दिला म्हणजे सूत्र दिलं आणि या सूत्रामध्ये टाकलं की तुमचं बरोबर पीक येणार, असं नाहीये ते. म्हणजे काय, उदाहरणार्थ आपण घेऊया की टोमॅटो पिकासाठी, टोमॅटो हे भाजीपाला वर्गीय फळवर्गीय पीक आहे आणि त्या पिकासाठी कोणकोणते गुणधर्म कोणकोणते घटक लागतात हे आपल्याला पुस्तकामध्ये सर्व मिळेल. म्हणजे काय, मृदा अशी हवी, त्याला खतं हे हवेत, त्याला बांबू लागतात, तार लागते, सुतळी लागते, बांधायचं असतं वगैरे, नंतर तोडणी, नंतर मार्केटिंग आणि त्याचे नंतर पुढचे वेगवेगळे उपयोग हे पुस्तकांमध्ये आहेत. बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात लिखित स्वरूपातलं साहित्य. परंतु म्हणून एखाद्याने ते पुस्तक घेतलं आणि त्यानुसार टोमॅटो उत्पादन केलं असं होईल का? असं होईल का वैभव आहेर? नाही सर. हा, होणार नाही ना? का नाही होणार सर? ते पुस्तकी ज्ञान वेगळं असतं आणि जो रोजचा अनुभव असतो त्याच्यावर शेती होतं. अगदी बरोबर, एक्झॅक्टली. तर हे जे आहे तर केवळ ह्या प्रकारची मृदा आहे म्हणून या प्रकारचे टोमॅटो किंवा या प्रकारचं पीक येईल असं नाही. तर वेळेवर त्याला निर्णय घ्यावा लागेल त्या शेतकऱ्याला. तर जास्त पाऊस झाला तर त्यात काय करायचं, त्यावर उपाययोजना काय करायची, कमी पाऊस आला तर काय उपाययोजना करायची, एखादा रोग आला तर त्यावर उपाय काय करायची, कीड आली तर काय उपाययोजना करायची, हे त्या शेतकऱ्याला माहिती हवं. तरच त्याचं उत्पादन चांगलं येऊ शकेल. म्हणजे काय, जरी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असला एखाद्या पिकाचा किंवा त्यासाठी लागणारे घटक तुम्हाला माहिती असले तरी तुमचं ज्ञान, शेतकऱ्याचं ज्ञान त्या ठिकाणी वापरणं गरजेचं असतं. म्हणजे काय की तुम्हाला फॉर्म्युला एखादं पीक टाकता येऊ शकत नाही आणि त्यानुसार त्याचं उत्पादन करता येऊ शकत नाही. म्हणून त्याचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. आता याचं उदाहरण जे आम्ही दिलंय एकदम टिपिकल की हरित क्रांती, हे गुंतागुंतीचं आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा जगभर अन्नधान्याचा तुटवडा होता आणि विशेषतः आपण पारतंत्र्यात असताना तर आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागत होतं. म्हणजे अमेरिकेकडनं आपण मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात केलेली आहे पारतंत्र्यात असताना. आता मात्र आपल्याकडे 2 वर्ष पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आहे. 2 वर्ष दुष्काळ पडला तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची उपासमार किंवा कोणत्याही प्रकारचा अन्नाचा तुटवडा भासणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे. परंतु हरित क्रांतीचे स्वरूप आता गुंतागुंतीचे झाले आहे. म्हणजे काय, आता काय होतंय की खूप उत्पादन येतंय परंतु ते गुणवत्तेचं येत नाही. म्हणजे संख्या वाढली, संख्यात्मक वाढ झाली परंतु गुणात्मक वाढ झालेली नाही. जसे आपण हे स्वरूप पाहिलं अगोदरचं, त्याची अन्नधान्याची क्वांटिटी वाढली पण क्वालिटी वाढलेली नाही. म्हणजे काय की गव्हाचं उत्पादन खूप वाढलं परंतु गव्हाची जी चव आहे ती अगोदरच्या गव्हाच्या चवीसारखी नाही, त्याचा आकार तसा नाही, त्याचा रंग तसा नाही वगैरे वगैरे. हे सर्व घटक गुंतागुंतीचे आहे. म्हणून आता जास्त उत्पादन घ्यायचं की घ्यायचं नाही असा आपल्याला संभ्रम तयार झालेला आहे.
जास्त उत्पादन घेतलं तर क्वालिटी बिघडते. क्वालिटीचा विचार करायला गेला तर संख्या कमी होते. म्हणजे जसं की जैविक शेती आहे किंवा सेंद्रिय शेती आहे, हे जे सध्या नवीन ट्रेंड आलेले आहेत शेतीमधील, या सर्व ट्रेंडचा विचार आपल्याला करावा लागतो. परंतु आपल्याला प्रश्न निर्माण होतो. वी आर इन द कॉम्प्लेक्सिटी, वी आर इन द पझल. म्हणजे आपल्याला गोंधळ होतोय. काय गोंधळ होतोय की जास्त उत्पादन घ्यावं की कमी घ्यावं. जास्त उत्पादन घेतलं तर गुणवत्ता राहत नाही, कमी उत्पादन घेतलं तर आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पूर्ण नाही. म्हणून हरित क्रांती हे जे उदाहरण आहे ते गुंतागुंतीचं आहे. हरित क्रांती झाली ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यामुळे गुंताही तेवढ्याच प्रमाणात तयार झालाय. अगदी दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं, हरित क्रांती आपण खतांमुळे केली, रासायनिक खतांमुळे. मग आता आपल्याला आज प्रश्न निर्माण झालाय, खूपच खतं वापरली गेली किंवा खूपच जलसिंचन झालेलं आहे. मग आता खूप जलसिंचन झालेलं आहे, मग जलसिंचन वाढवायचं की कमी करायचं, हा प्रश्न आहे ना. किंवा खतं वापरायची ती वापरायची नाही, ती पूर्ण बंद करायची की कमी मध्यम वापरायची, आपल्याला कळत नाही. म्हणजे वी आर इन द पझल, वी आर इन द प्रॉब्लेम, वी आर इन द कॉम्प्लेक्सिटी. दॅट्स वाय द नेचर ऑफ ऍग्रिकल्चरल जिओग्राफी इज कॉम्प्लेक्स. आलं लक्षात गुंतागुंतीची कसं आहे ते? हॅलो, हो सर. कळालं ना? ओके, जायचं पुढे. हो सर. स्क्रीन दिसते ना पूर्ण? हो सर. हा, चालेल. मला काय प्रॉब्लेम आला तर सांगा, आवाज द्या. आता या सर्व संपूर्ण आपण जे स्वरूप पाहिलं, या स्वरूपानंतर आपल्याला कृषी भूगोलाची व्याप्ती कशी आहे याचा विचार करायचा आहे. आता आम्ही ढोबळ मानाने काही इथं शब्द लिहिलेले आहेत. व्यापक आहे, शेती विकास केला जातो, शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, कृषीवर परिणाम करणारे घटक आहेत, कृषी विभाग आहे, भूमी उपयोजन आहे, कृषी समस्या, कृषी उत्पादकता, प्रतिमानव सिद्धांत, मृदा प्रकार, कृषी पूरक व्यवसाय, शाश्वत शेती विकास, या सगळ्या मुद्द्यांचा आज आपण इथे विचार करणार आहोत आणि नंतर आपलं लेक्चर या ठिकाणी आज संपेल. आता व्यापक आहे म्हणजे काय, की कालच मी तुम्हाला सांगितलं की कृषी भूगोलाचे स्वरूप हे स्वरूप आणि व्याप्ती हे घटक एकमेकांशी पूरक आहेत, एकमेकांशी संबंध ठेवणारे आहेत. आपण काल पाहिलं आहे की याचं स्वरूप हे परिवर्तनशील आहे. अगोदरचं मी दाखवतो वाटलं, आंतरविद्याशाखीय आहे, बरोबर. आंतरविद्याशाखीय आहे म्हणून ते व्यापक आहे. म्हणजे काय की कृषी भूगोलाचा आपल्याला फक्त कृषी या अंगाने विचार करता येत नाही, तर कृषी भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला जीवशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, प्राणीशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, मृदाशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, हवामानाचा करावा लागतो, वातावरणाचा करावा लागतो, मार्केटिंगचा करावा लागतो, ट्रान्सपोर्टेशनचा करावा लागतो, राजकीय पॉलिसी किंवा पॉलिटिकल इश्यूज काय आहेत याचा विचार करावा लागतो. आणि ह्या सगळ्या घटकांचा व्यापक विचार करून आपण कृषी भूगोल अभ्यासू शकतो. आणि म्हणून व्याप्ती ही व्यापक आहे. एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की मला फक्त एकच पीक घ्यायचंय, ऊस उत्पादन घ्यायचंय, उदाहरणार्थ समजूया की तिथे हमी भाव मिळतो किंवा FRP मिळते. जसं आता केंद्र शासनाने 2850 रुपये FRP दिलेली आहे आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक कारखान्यांना ती द्यावीच लागणार आहे, बरोबर. तर हे झालं केंद्राचं किंवा हे झालं राजकीय धोरण. परंतु म्हणून प्रत्येक शेतकरी ऊस लावू शकेल का? नाही शकणार, कारण त्याला पाण्याचा विचार करावा लागेल, त्याला तिथे कारखाना आहे का त्याचा विचार करावा लागेल, त्याला त्याची मृदा तशा प्रकारची आहे का ऊसासाठी अनुकूल याचा विचार करावा लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करून तो ते पीक घ्यायचं किंवा घ्यायचं नाही हा निर्णय तो घेऊ शकेल. आणि म्हणून व्यापक दृष्टिकोनातून त्याचा विचार केला जातो आणि म्हणून कृषी भूगोलाची व्याप्ती ही व्यापक आहे. आलं लक्षात? पहिलं व्याप्तीतला पहिला पॉईंट लक्षात आला? हा, पुढचा पॉइंट आहे शेती विकास. शेती विकास म्हणजे काय? ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इट इज नॉट वन डे प्रोसेस. इट डज नॉट ऑकर इन अ सिंगल डे. एका दिवसामध्ये शेतीचा विकास झालेला नाही. मी अगोदर प्रस्तावनेमध्ये सांगितलं की शेती ही मोठ्या प्रमाणात आज विकसित झाली असली तरी याच्या मागचा जो इतिहास आहे, याच्या मागची जी परंपरा आहे किंवा याच्या मागे जे असलेले घटक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अगदी टोकन पद्धतीच्या लागवडीपासून तर आज आधुनिक पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हार्वेस्टिंग, काढणी यासाठीचे सगळे उपकरण जे विकसित झाले आहेत
यामध्ये शेती विकास हा घटक कारणीभूत आहे। याच्यामध्ये खूप साऱ्या शाखांनी आपलं योगदान दिलेलं आहे। मग त्यामध्ये शास्त्रज्ञ असतील, शेती तज्ञ असतील, मृदाशास्त्रज्ञ असतील, हवामान शास्त्रज्ञ असतील, त्यानंतर व्यापारात काम करणारे घटक असतील, बँकिंग क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन शेती विकास केलेला आहे। केवळ शेतकऱ्याने शेती विकास केला असं म्हणता येणार नाही। शेतकरी हा मुख्य घटक आहेच, परंतु या सर्व घटकांच्या पोषक आणि चांगल्या कामामुळे तेथे शेती विकास झालेला आहे। म्हणून त्यामुळे कृषी भूगोलाचा शेती विकास हा महत्वाचा पॉइंट आहे किंवा महत्वाचा मुद्दा आहे। पुढचा आहे शेतीचे प्रकार। मी काल तुम्हाला सांगितलं की एकूण जगात 13 प्रकारांनी शेती केली जाते आणि त्यात मुख्य 2 प्रकार आहेत। एक म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शेती करत असाल तर त्याला उदरनिर्वाहक शेती म्हणतात, परंतु जर जास्तीचं उत्पादन झालं तर ते आपल्याला विकावं लागतं आणि विकले तरच आपल्याला त्यातून पैसे मिळू शकतात आणि म्हणून त्यातून व्यापारी शेती तयार झाली किंवा त्यानंतर वेगवेगळे उपप्रकार त्या ठिकाणी तयार झाले। हे शेतीचे जे सर्व प्रकार विकसित झालेले आहे हे मानवाच्या गरजांनुसार किंवा वाढत्या गरजेनुसार झालेले आहे। मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून हे शेतीचे प्रकार वाढत गेलेले आहेत। अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्या शहराच्या आजूबाजूला मळ्याची शेती केली जाते किंवा दुग्ध व्यवसाय केला जातो किंवा पोल्ट्री व्यवसाय केला जातो किंवा कुक्कुटपालन केलं जातं। हे जे प्रकार आहेत हे शेतीचे प्रकार दिवसेंदिवस विकसित होत जाणार आहेत आणि म्हणून त्याची व्याप्ती व्यापक आहे। किंवा शेतीचे प्रकार आज जरी आपल्याला वाटत असले 13 प्रकारांनी, परंतु काही 13च प्रकारातील असं नाही, तर पुढे जाऊन अजून जास्त प्रकार विकसित होत राहणार आहेत आणि त्यामुळे त्याची व्याप्ती मोठी आहे। अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आता ॲक्वा ॲग्रिकल्चर नावाने शेती तयार झाली आहे। म्हणजे काय, काही पिकं असे आहेत की फक्त पाणी लागतं, जमिनीची गरज नाही, मातीची मृदेची गरज नाही, फक्त पाणी स्टोअर करायचं आणि त्या पाण्यातच पिकं घ्यायचे, त्याला ॲक्वा ॲग्रिकल्चर असं म्हटलं गेलेलं आहे। किंवा जपान सारखे देश आहेत की ज्यांच्याकडे भूप्रदेश कमी असल्या कारणाने त्यांनी मोठ्या प्रमाणात टेरेस फार्मिंग सुरू केली आहे। टेरेसवरच मोठे मोठे ट्रे घ्यायचे, मोठ्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला असेल, फळं असेल किंवा काही छोट्या प्रमाणात येणाऱ्या भाजीचे प्रकार असतील, या सर्वांचा विकास करण्यास सुरुवात केलेली आहे। किंवा नवनवीन तंत्रज्ञानाने इंडोर फार्मिंग काहींनी सुरू केली आहे। काही फळं किंवा काही पिकं असे असतात की ज्याला सूर्यप्रकाशाची फारशी गरज नसते, कमी सूर्यप्रकाशातही ते येऊ शकतात आणि म्हणून त्यांनी काही शेतकऱ्यांनी किंवा काही देशांनी इंडोर फार्मिंग पण सुरू केलेली आहे। जसं की आपण पॉली हाऊस हा इंडोर फार्मिंगचाच एक प्रकार आहे। थोडक्यात काय, शेतीचे प्रकार आज जेवढे आहेत ते पूर्वी नव्हते आणि ते भविष्यातही राहणार नाहीत, जास्त होत राहणार आहेत, वाढत राहणार आहेत आणि म्हणून कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये हा महत्वाचा घटक आहे। पुढचा पॉइंट आहे कृषीवर परिणाम करणारे घटक। मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की कृषीवर परिणाम करणारे खूप सारे घटक आहेत। त्यामध्ये प्राकृतिक घटक आहे, त्यानंतर आर्थिक घटक आहे, सामाजिक घटक आहेत आणि इतर वैयक्तिक किंवा मानसशास्त्रीय घटक आहेत आणि म्हणून या सर्व घटकांचा परिणाम शेतीवर होत असतो। या सर्वांचा विचार आपल्याला कृषी भूगोलाचा अभ्यास करत असताना करावा लागतो आणि म्हणून या एकूणच कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये हे घटक देखील महत्वाचे आहे। याचं संपूर्ण आपल्याला एक चॅप्टर आहे कृषीवर परिणाम करणारे घटक, त्यामुळे आपण त्याचा इन डिटेल विचार त्यावेळेस करूच। कृषी विभाग आपल्याला ॲग्रो झोन्स पाडता येतात, म्हणजे जगामध्ये असे काही पट्टे आहेत, कृषीचे पट्टे आहेत की ज्यामध्ये ते एका विशिष्ट पिकासाठी नावाजलेले आहेत। अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर गव्हाचे पट्टे आहेत, ऊसाचे पट्टे आहेत, कापसाचे पट्टे आहेत किंवा इतर काही फळवर्गीय पिकांचे पट्टे आहेत। तर हे पट्टे कसे तयार झालेले आहेत याचाही कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समावेश होतो। हे पट्टे तयार होण्यामागे 2च घटक कारणीभूत आहे, एक म्हणजे त्यांचं स्थान आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असणारं तापमान। अगदी उदाहरण देऊन सांगायचं ठरलं तर आपण जर कापूस या पिकाचा विचार केला तर कापूस कृषी विभाग किंवा कॉटन ॲग्रिकल्चरल रिजन, कॉटन ॲग्रिकल्चरल झोन, तर जगामध्ये 2 देश अग्रेसर आहेत। एक आहे
चीन आणि दुसरा आहे भारत, या दोन देशांमध्येच स्पर्धा लागलेली असते की तेथे कोणत्या ठिकाणी कापूस उत्पादन जास्त होईल. कधी आपला प्रथम क्रमांक असतो तर कधी चीनचा प्रथम क्रमांक असतो. आता हे विभाग जे आहेत ते वेगवेगळ्या निकषांवर ठरलेले आहेत. जर ते क्लायमेटवर ठरलेले असतील तर त्याला ॲग्रो क्लायमॅटिक रिजन म्हणतात. जर ते मृदेवर ठरलेले असतील तर त्याला ॲग्रो सॉइल झोन असे म्हणतात. हे मुख्य विभाग जे आहेत ते मुख्य विभाग वेगवेगळ्या निकषांवर ठरले जातात आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी ते कृषी विभाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये विठ्ठल आहे किंवा अनेक शास्त्रज्ञ आहेत, कृषी तज्ज्ञ आहेत की ज्यांनी हे विभाग पाडण्याचा आणि विशेषतः जगाचा अभ्यास करून त्यानंतर देशांचा खंडांचा अभ्यास करून त्यांनी ते त्या ठिकाणी कृषी विभाग पाडलेले आहेत. पुढचा पॉइंट आहे भूमी उपयोजन, लँड ऍप्लिकेशन. हे काय की कोणत्या ठिकाणी किती भूमीचं उपयोजन झालेलं आहे कृषीच्या संदर्भात. म्हणजे एखाद्या देशामध्ये 100%, उदाहरणार्थ भारताचं 100% क्षेत्र मानलं तर किती टक्के क्षेत्र कृषी खाली आहे याचा विचार केला जातो आणि त्यानुसार ते भूमी उपयोजन ठरवलं जातं. भूमी उपयोजनामध्ये मुख्य 4 घटक आहेत. एकतर ती कृषी खाली असेल, एकतर ती वनाखाली असेल, एकतर ती बांधकामाखाली असेल किंवा एकतर ती ओसाड असेल किंवा पडिका असेल. अशा 4 उपयोजनातून आपल्याला ती जमिनीचं उपयोजन ठरवता येतं आणि जितकी ती कृषी खाली असेल त्यानुसार तो देश कृषी प्रधान आहे किंवा नाही ठरवला जातो. जसं आपलं भारताच्या संदर्भात बोललं जातं की आपण कृषी प्रधान आहोत किंवा आशिया खंडातील बहुतांश देश जपान वगळता आणि सिंगापूर वगळता बहुतांश देश हे कृषी प्रधान आहेत. त्याचं कारणच ते आहे की त्यांचं ते भूमी उपयोजन म्हणजे कृषीचं भूमी उपयोजन हे जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा घटक देखील व्याप्तीमध्ये अभ्यासला जाऊ शकतो किंवा अभ्यासला जातो. कृषी समस्या पुढचा पॉइंट. तर कृषीच्या म्हणजे देर इज अ एन लिस्ट ऑफ प्रॉब्लेम्स इन द ॲग्रिकल्चर. आपल्याला जर तुम्हाला बॅकग्राऊंड असेल कृषी तर तुम्हाला निश्चित माहिती असेल आणि जे मुलं ग्रामीण भागातून आहेत किंवा ग्रामीण भागाच्या समस्यांशी ज्यांची जवळीक आहे त्यांना माहिती असेल किंवा बायबर जर रुरल कम्युनिटीमधून असाल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की कृषीच्या किती साऱ्या समस्या आहेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर एखादी इलेक्ट्रिक लाईनची तार तुटणं असेल तर तुटण्यापासून टिपी जळण्यापासून ते अगदी मोठमोठ्या रस्त्याच्या समस्यांपर्यंत कृषीच्या संदर्भात समस्या आहेत आणि या सगळ्या समस्यांचाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. म्हणून कृषी भूगोलाची व्याप्ती ही व्यापक आहे. आता समस्या मी जागच जर सांगितलं की खूप आहेत, खूप इन द सेन्स की अगदी तुम्हाला त्या पिकाचे पैसे हातात पडेपर्यंत तुम्हाला समस्या आहेत. कारण काय, तुम्ही माल उत्पादित केला परंतु तो पोहोचवायचा कसा, किती वेळेत पोहोचवायचा, कोणत्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा, त्याचा भाव काय असेल, त्यातून किती नफा होईल, त्यात किती तोटा होईल, तोटा झाला तर तो कसा भरून काढायचा, या साऱ्या समस्यांचा विचार आपल्याला कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करता येतो. पुढचा आहे कृषी उत्पादकता, ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी. आता ही प्रोडक्टिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. कोणत्याही एखाद्या क्षेत्रातून किती उत्पादन येतं हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. तर ते कसं कॅल्क्युलेट करणार, उदाहरणार्थ तुमच्याकडे 10 एकर क्षेत्र आहे. 10 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही कांद्याची लागवड केली तर कांदा 10 एकर क्षेत्रामधून किती समजूया आपण 1000 क्विंटल कांदा निघाला, म्हणजे एकरी तुमचा 100 क्विंटल कांदा निघाला. परंतु म्हणून प्रत्येक क्षेत्रात तो 100 क्विंटलच निघेल का, तर ते तसं नाहीये. प्रत्येक एकर मध्ये तो कदाचित एखाद्यामध्ये 80 निघेल तर दुसऱ्यामध्ये 120 निघेल. आता हे कृषी उत्पादकता हे असं का होतं, एखाद्यामध्ये 80 आणि एखाद्यामध्ये 120, तर यावर परिणाम करणारे सुद्धा काही घटक आहेत. त्या ठिकाणची मृदेची खोली असेल, मृदेचा पोत असेल, त्याचे वेगवेगळे मृदेचे गुणधर्म असतील, त्याला केला गेलेला पाणी पुरवठा असेल, त्याचा काढणीचा काळ असेल, त्याची बियाण्याची उगवण क्षमता असेल, बियाण्याची जात असेल, प्रजात असेल वगैरे, या सर्व घटकांचा आपल्याला कृषी उत्पादकतेच्या संदर्भात विचार करावा लागणार आहे. पुढचा आहे प्रतिमाने व सिद्धांत. काही प्रतिमाने आहेत म्हणजे मॉडेल्स अँड थिअरीज. काही शास्त्रज्ञांनी कृषीच्या संदर्भात प्रतिमाने मांडलेली आहेत
यामध्ये अनेक शास्त्रज्ञ आहे. उदाहरणार्थ व्हॉन आहे, रिकार्डो आहे की ज्याने विपणनाचा सिद्धांत मांडलेला आहे. तर ही प्रतिमानं मांडलेली आहेत. ही प्रतिमानं मांडत असताना त्या ठिकाणी कशा प्रकारे कोणत्या प्रकारची उत्पादनं घेतली जातात याचाही त्यांनी त्या संदर्भात विचार केला आहे आणि त्यानुसार त्या प्रतिमानांवरून त्यांनी सिद्धांत मांडलेले आहेत. आणि हे सिद्धांत आपल्याला चेक करता येतात, कोणत्या ठिकाणी लागू आहेत किंवा कोणत्या ठिकाणी लागू नाहीत, याचाही आपल्याला विचार करता येतो. पुढचा पॉइंट आहे मृदा प्रकार. मी प्रस्तावनेमध्ये काल सांगितलं की मुख्य जगात 3 प्रकार आहेत, एक झोनल, अझोनल आणि इंट्राझोनल. आता हे मृदा प्रकार सर्वत्रच आढळतील असं नाहीये. तर काही ठिकाणी झोनल मृदाच आढळतील, काही ठिकाणी इंट्राझोनलच आढळतील, काही ठिकाणी चिनी आढळतील. अशा ही विविधता किंवा वैविध्य काय आहे हे आपल्याला व्याप्तीमधून कळू शकतं. म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि मी जे उपप्रकार सांगितले काल, ABD LMR जे आहेत, त्याचाही आपल्याला इथे फायदा होतो. आणि त्या प्रकारानुसार, मृदेच्या प्रकारानुसार कोणत्या ठिकाणी कोणता व्यवसाय, कोणतं पीक घेता येऊ शकतं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. आणि हा भाग देखील व्याप्तीचा किंवा कृषी भूगोलाच्या व्याप्तीचा आहे असं आपल्याला सांगता येईल. पुढचा पॉइंट आहे कृषीपूरक व्यवसाय. कृषीपूरक व्यवसाय म्हणजे जे व्यवसाय की जे कृषीला मदत करणारे आहे, कृषीला सहाय्य करणारे आहे, म्हणून त्याला कृषी सहाय्यक व्यवसाय असंही म्हणतात किंवा त्याला अलाइड ऑक्युपेशन, ऍग्रिकल्चरल अलाइड इंडस्ट्री असे म्हणतात. अगदी ज्यावेळेस शरद पवार कृषी मंत्री होते त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की केवळ कृषीवर अवलंबून कोणत्याच व्यक्तीचा विकास होऊ शकणार नाही. जर तुम्ही एकत्रित कुटुंब असेल आणि 4 भाऊ असतील किंवा 2 भाऊ असतील तर त्या सर्वांनी शेती न करता इतरांनी कृषीपूरक व्यवसाय करावे किंवा इतरांनी नोकरी करावी किंवा इतरांनी इतर व्यवसाय करावेत आणि फक्त एकानेच कृषी करावी. आता मॅन पॉवरचा प्रश्न आहे किंवा मनुष्यबळाचा प्रश्न आहे, हे सगळे समस्या शेतीमध्ये आहेतच, हे आपल्याला पुढे अभ्यासाचे आहेत. परंतु कृषीपूरक व्यवसाय जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत शेतीचा व्यवसाय विकसित किंवा शेती व्यवसाय विकसित होणार नाही. आता यामध्ये कोणते व्यवसाय आहेत? त्यात डायरेक्ट जो पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे आपला आहे कृषीमध्ये केला जाणारा, तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. आता दुग्ध व्यवसाय जेव्हा एखादा शेतकरी करतो तेव्हा त्याला निश्चितच फायदा होतो. आणि जर आता हे कृषीपूरक व्यवसाय करण्याचं मुख्य कारण काय आहे तेही सांगतो. कृषीपूरक व्यवसाय जर एखाद्या शेतकऱ्याने केले आणि तो ते करत असताना जर एखाद्या पिकामध्ये त्याला तोटा झाला तर तो तोटा त्या व्यवसायातून तो भरून निघू शकतो आणि तो तग धरू शकतो. जर तो तोटा सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसेल तर लोक कृषीपासून वंचित राहतात किंवा कृषीपासून, शेतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा आणि अनेक तज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आवाज येतोय ना? हॅलो हॅलो, येतोय सर, येतोय आवाज. कंटिन्यू करू ना? हो सर. चालेल. आवाज पुरेसा आहे ना का वाढवू याच्यापेक्षा? ठीक आहे, बरोबर आहे. मला स्पीड वगैरे पण सांगा बरं का. स्पीड जास्त होत असेल तर सांगा, कमी होत असेल तर सांगा. माझं बरोबर आहे सर. बरोबर आहे ना? हो. ठीक आहे. तर कृषीपूरक व्यवसाय जोपर्यंत विकसित होणार नाही तोपर्यंत शेती व्यवसाय विकसित होणार नाही. कारण काय की जे सांगितलं मी, तग धरू शकत नाही शेतकरी. तोटा झाला तर त्याला तग धरण्याची म्हणजे सर्वाईव्ह होण्याची क्षमता त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्यातला पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायातून आता तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला निश्चित माहिती असेल की दुग्ध व्यवसायातून आपल्याला कसे फायदे होतात. दूध एकतर घरासाठी दूध मिळतं, जास्तीचं दूध आपण विकू शकतो. दुसरा फायदा आहे आपल्याला शेती कामासाठी बैलांची गरज असते ते आपल्याला मिळू शकतं. तिसरा फायदा आहे आपल्याला शेणखत मिळू शकतं. आणि जोपर्यंत शेणखत असेल, जैविक खत असेल, सेंद्रिय खत असेल यांचा वापर जोपर्यंत शेतीमध्ये होणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास होणार नाही. आणि म्हणून कृषीपूरक व्यवसाय गरजेचे आहेत. आता हा एक लगेच डायरेक्ट ऑक्युपेशन, डायरेक्ट अलाइड ऑक्युपेशन आहे हा दुग्ध व्यवसाय. परंतु त्याबरोबर खूप सारे असे व्यवसाय आहेत ते देखील आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. पण फक्त तुम्हाला एक लिस्ट सांगतो की कोणते व्यवसाय आहेत. पहिला आहे दुग्ध व्यवसाय, दुसरा आहे कुक्कुटपालन, तिसरा आहे वराह पालन,
चौथा आहे ससे पालन, पाचवा आहे मधुमक्षिका पालन, सहावा आहे नर्सरी, सातवा आहे काय म्हणतात त्याला शेडनेट, आणि आठवा आहे पॉली हाऊस. असे खूप सारे व्यवसाय आहेत की ज्याद्वारे आपल्याला निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता इतरही व्यवसायामध्ये गुंतवणूक करता येते आणि निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी त्या कृषी पूरक व्यवसायामधून फायदा होऊ शकतो. आणि पुढचा जो पॉइंट आहे शाश्वत शेती विकास, हा काही आपल्या पॉइंट मधला शेवटचा मुद्दा असला तरी म्हणून शेवटचा व्याप्तीतला मुद्दा आहे असं नाही. याच्याबरोबरही खूप सारे पॉइंट्स आहेत की जे व्याप्तीमध्ये समाविष्ट होतात, परंतु यातले ढोबळ किंवा मुख्य जे आहेत ते मी या ठिकाणी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता शाश्वत शेती विकास म्हणजे काय याचाही आपल्याला विचार करायचा आहे. आता शाश्वत शेती विकास इंग्रजीमध्ये त्याला सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट असे म्हणतात. आज आपण भारतातील लोकशेती, बहुसंख्य लोक शेती करतात, परंतु ती शाश्वत आहे का याचं उत्तर देईल का कोणी? भारतातील अनेक लोक शेती करतात, परंतु ती शाश्वत आहे का? हॅलो, शाश्वत आहे का शेती? नाही. शाश्वत शेती करतो का आपण? हॅलो, येस और नो मध्ये उत्तर द्या ना. नाही सर. नाही का? नाही कारण शेती विकास, शेतीचं उत्पन्न हे कंटिन्यू एकसारखं नसतं सर. अगदी एक्झॅक्टली. देर इज नो सर्टेनिटी इन द ऍग्रिकल्चरल प्रॉफिट, देर इज नो सिक्युरिटी इन द बेनिफिट ऑफ फ्रॉम द ऍग्रिकल्चर. कोणत्याही कृषी उत्पादनाच्या संदर्भात कोणताच शेतकरी असं म्हणू शकत नाही मला मागच्या वर्षी 10 लाख रुपये झाले, मी यावर्षी 20 लाख घेईल. मागच्या वर्षी कापसापासून मला 5 लाख रुपये झाले, मी यावर्षी 15 लाख घेईल, असं कोणताच शेतकरी म्हणू शकत नाही. आणि म्हणून भारतीय शेती ही शाश्वत शेती नाही, किंवा जगभरातली शेती ही शाश्वत, विशेषतः भारतातील, जगभरातला आपण विचार नंतर करूया, परंतु भारतातील शेती ही शाश्वत शेती नाही. त्याचं कारण असं की जरी तुम्हाला ऊसाला FRP दिला किंवा कापसाला FRP दिला किंवा पल्सेस म्हणजे डाळवर्गीय पिकांना FRP दिला, सोयाबीनला FRP दिला, तरी तुमच्या हातामध्ये उत्पादन घेण्याची क्षमता असतानाही तुम्ही उत्पादन घेऊ शकत नाही. आता तुम्ही सोयाबीनचं पाहिलं असेल, FRP आहे त्याला 3000 रुपये, पण म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आहे का सोयाबीनचं उत्पादन चांगलं यावर्षी? आहे का? सोयाबीनचं उत्पादन मराठवाडा विदर्भात चांगलं आहे का? नाही का? नाही. पावसामुळे. पाऊस नाही, त्याच्याही अगोदरचं कारण आहे. पाऊस तर झालाच, अति पाऊस झालाच, परंतु त्याही पेक्षा बोगस बियाणं कंपन्यांनी वाटप केलं, त्यामध्ये 25% बियाणं उगवलं आणि 25% बियाणं उगवल्यामुळे 75% नुकसान तिथंच झालं त्यांचं. अधिक 25% उतरल्यानंतरही अतिपर्जन्य झालाय मराठवाडा विदर्भामध्ये. आणि सोयाबीन हे दुष्काळ वर्गीय किंवा काय म्हणता येईल त्याला, पर्जन्य छायाच्या प्रदेशातील पीक आहे, कोरडवाहू पीक आहे. आणि म्हणून जेथे जेथे पाऊस कमी पडतो तेथे तेथे हे पीक घेतलं जातं. आणि म्हणून जरी सोयाबीनला तुम्ही FRP दिली राजकीय इश्यू घेऊन किंवा केंद्र शासनाने, केंद्र सरकारने, तरी देखील त्या पिकाच्या संदर्भात कोणताच शेतकरी असं म्हणू शकत नाही की मी यावर्षी 10 क्विंटल सोयाबीन काढेल, 15 क्विंटल सोयाबीन काढेल, मला एवढा भाव मिळेल आणि मला एवढे पैसे मिळतील. तर हे शाश्वत नाही आणि ते आपल्याला शाश्वत करायचं आहे, म्हणून आपल्याला त्या दृष्टीने विकास करायचा आहे, शाश्वत शेती विकास. आता या शाश्वत शेती विकासामध्ये खूप सारे पॉइंट्स आहेत, त्याचा आपल्याला सविस्तर विचार पुढे करायचाच आहे, परंतु फक्त इथे या अनुषंगाने सांगतो की शाश्वत शेती विकास करत असताना आपल्याला शेतकऱ्यांना, एकतर शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात हे आपल्याला कमी करावं लागेल. शाश्वत उत्पादन द्यायचं असेल तर त्यांना हमी भाव द्यावा लागेल. शाश्वत शेती विकास करायचा असेल तर त्यांना तंत्रज्ञान शिकवावं लागेल. शाश्वत शेती विकास करायचा असेल तर आपल्याला त्यांना मृदा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, मार्केटिंग म्हणजे काय, बाजारभाव म्हणजे काय, ग्राहकाची निवड म्हणजे काय, ग्राहकाची गरज म्हणजे काय, ग्राहकाची काय म्हणतात चोखंदळपणा असेल किंवा त्याची
त्याची गरज असेल, या सर्व गोष्टींचा विचार त्या शेतकऱ्याला शिकवावा लागेल. शेतकरी स्वतःहून ते शिकणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यापर्यंत या गोष्टी संपूर्ण गोष्टी पोहोचत नाहीत तोपर्यंत आपला शाश्वत शेती विकास होणार नाही. आता शाश्वत शेती विकासाच्या संदर्भात अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे हरित क्रांतीचा, की जो मी अगोदर तुम्हाला सांगितलाय की हरित क्रांती गुंतागुंतीचं स्वरूप आहे. बघा, गुंतागुंतीच्या स्वरूपाच्या संदर्भात आपण विचार केलाय. हाच मुद्दा शाश्वत शेती विकासाच्या शी संबंधित आहे. जेव्हा आपण शाश्वत शेतीचा विकास करतो म्हणजे काय, जास्त उत्पादन आणि जास्त पैसे हा पहिला घटक आहे. त्याच्यामध्ये उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर मृदेला मार बसतो किंवा मृदेला हानी पोहोचते, आणि नफा जास्त मिळवायचा असेल तर ग्राहकांना मार बसतो किंवा ग्राहक ओरड करतात. उदाहरणार्थ कांद्याचा भाव 100 रुपये झाला तर शेतकऱ्यांचा फायदा होतो, पण त्याचाच दुसरा भाऊ शहरात राहत असेल तर त्याला 100 रुपये किलोने कांदे घ्यावे लागतात. कोथिंबिरीचा भाव 100 रुपये जुडीने असेल तर त्याला शेतकऱ्याला भाव मिळतो, पण त्याचाच कोणीतरी बांधव, कोणीतरी नातेवाईक, कोणीतरी त्याचा देशातला नागरिक तो जास्त भावाने खरेदी करत असतो. हे बॅलन्स करण्याचं काम आपल्याला शाश्वत शेती विकासामध्ये करावं लागणार आहे. आणि म्हणून शाश्वत शेती विकास हा पॉइंट देखील कृषी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये महत्वाचा आहे. आता अगदी हरित क्रांतीच नाही तर शाश्वत शेती विकासामध्ये सेंद्रिय शेती, त्यानंतर वनशेती, त्यानंतर काय म्हणता येईल त्याला नैसर्गिक शेती किंवा झिरो कल्टिवेशन शेती, असे खूप सारे फॅसेट्स आहेत याचे सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचे. झिरो फार्मिंग, झिरो कल्टिवेशन फार्मिंग असा पण एक नवीन आता हे आलेला आहे. म्हणजे कोणत्याच प्रकारची मशागत करायची नाही, नो एनी कल्टिवेशन. मग आता शेतकरी तर म्हणणार की कसं शक्य आहे, आम्ही झिरो कल्टिवेशन म्हणजे कोणतीच मशागत करायची नाही, आंतर मशागत पण नाही, काहीच नाही. जसं अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर जंगलामध्ये झाडांची काही मशागत केली जाते का, त्यांना पिकांना त्या वनस्पतींना पाणी दिलं जातं का, तरी ते वाढतात, तरी ते तग धरून राहतात. त्याचं कारण असं की ते नैसर्गिकरित्या वाढत असतात. आणि हा ट्रेंड किंवा ही स्थिती आपल्याला शेतीमध्ये आणली तर आपल्याला शाश्वत शेती करता येऊ शकते. काही ठिकाणी तर आता झिरो बजेट फार्मिंग आलंय. झिरो बजेट फार्मिंग, खर्चच करायचा नाही शेतीवर, मग शेतकऱ्यांचा फायदाच होईल ना. पण ते शक्य आहे का, झिरो बजेट फार्मिंग शक्य आहे का? हॅलो, नाही शक्य. नाही सर. का शक्य नाही? सर लागेलच ना खर्च कशासाठी तरी, बियाणं घ्यायला, पाणी याला खर्च बरोबर आहे. लागेलच. देर आर लॉट ऑफ इनपुट्स इन द फार्मिंग. इनपुट्स खूप आहेत, म्हणजे त्याला खूप खर्च वेगवेगळे असतात. त्यामध्ये बियाण्याचा खर्च, खतांचा खर्च, पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स, मार्केटिंग, शेड बांधणं, लेवलिंग, ट्रॅक्टरचा खर्च, ट्रॅक्टरचा मेंटेनन्स, माणसांचं लेबरचं ज्ञान, हे सर्व रोजंदारी वगैरे सगळे खूप सारे खर्च आहेत. आणि त्यामुळे झिरो बजेट फार्मिंग आज तरी शक्य वाटत नाही, परंतु तो शाश्वत शेतीचा विकास आहे. या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण आज इथे थांबूया. ओके, थांबायचं का? हो सर. हो सर. कळालं का सगळ्यांना? कळालं? हो सर. हो. आता मला अटेंडन्स घ्यायचा आहे, तर एकेकाने आता कसं करू, 1-2 मिनिटं लॉग इन राहा बरं का, मी लिस्ट आणतो. लेफ्ट करू नका, मी लिस्ट अनाऊन्स करतो त्यानुसार हे काय घ्या. हो सर. आता काय चाललंय? काय नाही भाऊ, चालेल मजेत ना? एकदम. रेकॉर्ड व्हायला बोल ना. सर कुठं गेले रे? ते खाली ऑप्शन आले बघ, देवीच्या ठाकरे स्किप करा, तिला स्किप.
मी एकेकाची नावं वाचतो, त्यानुसार यस सर म्हणत एकाची चला. नाव वाचतो रेकॉर्डिंग बंद करा सर. रेकॉर्डिंग बंद नको ना, रेकॉर्डिंग चालू राहू दे ना. रेकॉर्डिंग का बरं बंद? रेकॉर्ड राहील ना मला वाटलं फक्त लेक्चरची रेकॉर्डिंग करायची. आपल्याकडे. काय का? नाही मला नाही, वाटलं याचं फक्त पण लेक्चर रेकॉर्डिंग करायची. याचंही रेकॉर्डिंग करू, बरोबर की नाही? हो सर. अटेंडन्स एकच 5 मिनिट. आहेर आहे का? आहेर अभिजित आहे का रे आपलं? S2 नाहीये सर. एक मिनिट हा, तुम्ही लॉग इन बरं का? हे आजचं कोणतं लेक्चर होतं? S2 चं तर नव्हतं ना? S3 चं होतं रे. श्रुती माईक बंद कर. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर, दिसते. स्क्रीन दिसते? आहेर अभिजित आहे का? आहेर विजय? येस सर. आहेर विजय येस सर. मोठ्याने बोलायचं हा. मग अस्वले गायत्री, बैरागी क्षितिज. सर माझं नाव Yes, नाही sir. घेतलं, माझं बाकी आहे. सर कुणाचं नाव नाही? सर माझं पण नाही घेतलं. आंबेकर. ओम. दोन नंबर का? आठवणे ओम 5 नंबर 5. 5 नंबर आठवणे ओम मध्ये तुझं अप्रूव्ह झालं. हा अप्रूव्ह आहे. आठवणे ओम. सर 3रा नंबर अनिरुद्ध आंबेकर. 3रा नंबर आंबेकर अनिरुद्ध आहे का? हो आहे सर. अस्वले गायत्री,
बागुल, बैरागी क्षितिज, यस सर. बरफ प्रवीण, भगत मनोज, भरसट युवराज, भोये पल्लवी, बोराडे आकाश, चौधरी अर्चना, चौधरी योगेश, चव्हाण काजल, चव्हाण काजल आहे का? चव्हाण कोमल, चव्हाण सचिन, चव्हाण सौरभ, यस सर. चव्हाण सौरभ आहे का? हो. चव्हाण सौरभ. हा. दंबाळे नरेंद्र, दातीर प्रतीक्षा, देशमुख काय ऋतिक, देशमुख ऋत्विक आहे का? देवकर, प्रेझेंट सर. ढगे नारायण, यस सर. धोंगडे लक्ष्मण, फसाळे कृष्णा, गणकर काय गणकवार, गणकवार ऋतिक, गावित प्रगती, घोडके प्रियंका, घायरे श्रुती, गोरे माया. प्रेझेंट सर. मोठ्याने बोल ना. प्रेझेंट. हिरे मयूर, सर. प्रेझेंट सर. इंगळे कानिपनाथ, सर. जाधव समाधान, जाधव तुळशीराम, हे काय जोबनपुत्र का रे? जोबनपुत्र राहुल, काळे रोशन, यस सर. कांबळे वैभव, कांबळे अंकित, कांडेकर साहिल, कनोजे कैलास, कापसे अमोल, कापसे प्रमोद, कटारे सावंत, काठे अभिषेक. यस सर. कटारे आहे का? कटारे, यस सर. काठे अभिषेक, यस सर. काठे राहुल, खाडे दत्ता, खांडवी हेमंत, खांडबाले, खर्डे, खर्डे वैष्णवी, खोडे शुभम, प्रेझेंट सर. खुळे सार्थक, यस सर. कावेरी. यस सर. तुझं ऍडमिशन नाही झालं का? झालेलं आहे. इथं का बरं अप्रूव्ड आलेलं नाही अजून? ऍडमिशन विलास. झालेलं आहे. ठीक आहे. कुंभार विलास, कुवर छगन, लिपाने, महाले दीपक, मालपुरे, मिराका सोमनाथ संतोष, मोरे गोकुळ, मोरे वैभव, यस सर. पगारे अजिंक्य, पगार रोशन, पागी बाळू, पागी गणेश, पागी रमेश, पारडे शुभम, प्रेझेंट सर. पाटील अश्विनी, प्रेझेंट सर. पाटील दिव्या, पाटील दिव्या, पाटील सुयश, पवार महेंद्र, पवार मयूर, पेखळे अश्विनी, पेखळे निकिता, फडे प्रतीक, पोटिंदे, रिकामे, साळवे. रिकामे आहे का? साळवे आशुतोष, साळवे महेश, शेख इकरा, प्रेझेंट सर. शेळके नयन, प्रेझेंट सर. शिंदे आकाश, शिंदे महेश, शिंदे महेश, महेश नाही का रे? आजारी सर तो. अरे तो आला होता सकाळी, बोललो ना मी. शिंदे पवन, यस सर. सूर्यवंशी ललिता, ठाकरे देवीच्छा, येस सर. थेटे वैष्णवी, थोरात वैभव, वसावी दिनकर,
वसावे सोन्या. सोन्या कुठे गेला रे? सोन्याला रेंज नाही सर. वाघ कोमल. वाघ मयुरी. प्रेझेंट सर. वाघ निकेत. वाघ पंकज. वाघ विशाखा. प्रेझेंट सर. वाघेरे सोपान. वाघेरे उत्तम. वानखेडकर. गुजर. आहिरे. शीद. लांबे. शिंदे. टिळेकर. गांगुर्डे पल्लवी. पाटील सनी. छोटे गोकुळ. पालवा जयश्री. टिळेकर. वाळवे आणि जगताप. ओके, थांबायचं आपण. ओके, थँक्यू. आता आपण डायरेक्ट सोमवारी भेटूया. हो सर. उद्या लेक्चर होणार नाही सर. आहे का? उद्या कोणतं लेक्चर आहे सर? उद्या झालं तर तांबे सर घेतलं तर. ओके सर. आपण सोमवारी बरोबर 8 वाजता लॉग इन व्हायचं. मी त्यावेळेसच लिंक पाठवेल तुम्हाला. हो सर. कुणाला काही अडचण असेल तर सांगा बरं का. सर इंग्लिश मध्ये काय? माझा नंबर आहे का प्रत्येकाकडे? सांगा ना नाही सर नाही. एकदा. 9881 एक मिनिट. लिहून घ्या वाटल्यास नंबर. 9881 66 9456 9456. आला, मिळाला नंबर? हो सर. चालेल. ओके, थँक्यू. करू रेकॉर्डिंग बंद. हो सर. ओके, थँक्यू.